सासूबाईंचा एवढा घाण टोंपा बसलाय ना, काय झालं मी सांगते. मला जायचं होतं विशाल गणपतीला. नाही म्हणते तुझं लग्न होऊन 6 वर्ष झाले आणि तू अजून विशाल गणपतीला गेला नाही, तर मग 6 वर्ष केलं तरी काय. मी लगेच ठरवलं की आपल्याला आज विशाल गणपतीला जायचं म्हणजे जायचं, आणि ते पण सासू सोबतच. तर मग मी त्यांना पटकन रेडी व्हायला लावलं आणि मी गणपतीसाठी मस्त मोदक केले, कारण की आज गणेश चतुर्थी पण होती आणि मला सुद्धा उपवास असतो आणि किशोरबाईंना सुद्धा उपवास असतो. तर सगळे असे मोदक एका डब्यामध्ये पॅक करून घेतले. आता जरी उपवास असलं तर ते मला नैवेद्य म्हणून वाटायचे होते. हा ड्रेस मी जो वेअर केला आहे ना, तो मिंत्रावरचा आहे आणि नाहीतर मग अजिओवरचा असेल, कारण की मला एक्झॅक्ट आठवत नाही मी कुठून घेतलाय. त्यानंतर त्याची लिंक हवी असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करते. नंतर गाडीमध्ये ना असं झोळी बांधतच असते मी कुठं जायचं असलं की, म्हणजे कसं स्वामीचा एकदम मस्त आराम होतो. नंतर तिथे पोहोचलो, एवढी भयानक गर्दी होती ना, तर जायच्या टायमालाच घरून फुलं, दुर्वा, हार, मोदक असं सगळं नेलं होतं. म्हणजे मला तिथे काही घ्यायची गरजच नाही पडते. तिथे गेल्यावर मस्त असं मनसोक्त दर्शन, आणि मी फर्स्ट टाइम बघितलाय बरं का विशाल गणपती. इतका सुंदर आणि इतका छान आहे, मन एकदम प्रसन्न झालं. आणि तुम्हाला पण दर्शन व्हावं म्हणून त्याच्यासाठी एक मस्त सेपरेट क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. नंतर तिथे गेल्यावर मोदक वगैरे वाटले सगळ्यांना, दुर्वा वाहिल्या. त्यानंतर असा होता आमचा आजचा दिवस. आणि तुम्ही विशाल गणपतीला किती वेळेस जाता महिन्यातून मला नक्की कमेंट करून सांग. नंतर बाहेर आल्यावर एक क्लिप वगैरे घेतली की एक मेमरीज आठवावं म्हणून, की मी फर्स्ट टाइम विशाल गणपतीला कधी गेले होते ते. त्यानंतर घरी आले, नॉर्मल रुटीन आपली चालूच असते. त्यानंतर स्वामीला फिरवलं ना, असं होतं माझा आजचा दिवस. बाय बाय.